नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 ची सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी की गट ड च्या पदाकरिता, ज्यामधलं जे पद आहे शिपाई हे पद जे की भरलं जाणार आहे। तर याची आपण सविस्तर जाहिरात मागील आपण कालच्या दिवशी जे आहे सर्व काही आपण जाणून घेतलेलं आहे, ज्यामध्ये पात्रता, वेतन व त्यासोबतच त्यासाठी लागणारी जी निवड प्रक्रिया आहे ती कोणत्या प्रकारची असणारी असेल, यासाठी फिजिकल वगैरे असणार का नाही, अशा अनेक प्रश्नांची आपण उत्तरे मागील व्हिडिओमध्ये मिळवलेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी PYQ प्रश्न व त्यासोबतच जी काही लेटेस्टची आता संभव भरती आहे त्यासाठी आपली प्रश्नपत्रिका सिरीज सुरू करा, असे अनेक सारे कमेंट्स आलेले होते। तर आजपासून आपण जे आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरतीसाठी संपूर्ण काही अतिसंभव प्रश्नसंच आणि परिपूर्ण जे काही IBPS पॅटर्न आधारित आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला या पदभरतीची तयारी करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की ही पदभरती जी आहे जी की IBPS ही कंपनी राबवत आहे आणि तिचा जो नियम आहे एका प्रश्नाला 5 ऑप्शन्स, जो की तुम्हाला माहिती असणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का अनेक इतर परीक्षांना जे आहे एका प्रश्नाला 4 ऑप्शन्स आपल्याला पाहता मिळतात, परंतु या परीक्षेमध्ये एका प्रश्नाला 5 ऑप्शन्स जे की पाहायला मिळणारे आहेत। आपण त्या अनुषंगानेच आपली येणारी प्रत्येक व्हिडिओची सिरीज आपण कव्हर करणार आहोत, जी की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही परिपूर्ण होणारी असेल। तर आपला आजचा भाग हा एक आहे, ज्यामध्ये आपण या पदाकरिता गट ड च्या पदाकरिता आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तर आपल्याच्या भाग 1 मधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला? तर जे काही नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा आहे जो की भारतामध्ये कधी अंमलामध्ये आलेला आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1908 साली। तर 1908 साली जे आहे हा जो कायदा आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा जो की भारतामध्ये अंमलात आलेला आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे ऑप्शन्स परीक्षेत पाहायला मिळतील अ, ब, क, ड आणि ई, कारण का इतर परीक्षेला 4 ऑप्शन होते, तर या परीक्षेला 5 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणारे आहेत आणि तुम्हाला जी तुमची तयारी आहे ती देखील ह्याच पद्धतीने असणं आवश्यक आहे। त्यानंतरचा आपला पाहू पुढील प्रश्न, जो की प्रश्न 2 असा आहे, मुद्रांक शुल्कद्वारे कर वसुलीस सन डॅश पासून सुरुवात झाली? तर कधीपासून सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1815 पासून जे आहे जे की मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली जी की सुरुवात झालेली आहे। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की मुद्रांक शुल्कद्वारे कर वसुली जी की कुठून सुरू करण्यात आली, तर कधी झाली म्हटलं तर त्या 1815 सालापासून झालेली आहे। तर कुठून सुरू झाली जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर जे की होणार असेल मुंबई, हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पदभरतीचा परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम हवा असेल, परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित टेस्ट सिरीज व तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी नोट्स हव्या असतील तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जी आहे थोडक्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, किंवा तुम्हाला या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे डायरेक्टली संपूर्ण स्टडी मटेरियल मागून घेऊ शकता। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून सर्व ई बुक्स जे की प्रोव्हाइड केले जाणार असतील, ज्यामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। तर ज्यांना कोणाचा हा शेवटचा पर्याय असेल किंवा ज्यांना प्रथम प्रयत्नामध्ये ही एक्झाम क्रॅक करायची असेल, त्यांनी नक्की आपल्या या कॉन्टॅक्टवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची जी लिंक दिली आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता। तर या ठिकाणी नंबर तुम्ही पाहून घ्या, 7276338782 हा जो आहे आपला ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर देखील तुम्ही क्लिक करून आपल्या सेलरशी डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो? जो महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, म्हणजेच काय तर संपत्तीचे स्थान, संपत्तीचे मूल्य आणि नोंदणीचा प्रकार या सर्वावर जे आहे जे की हे ठरवलं जातं। ऑप्शन ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दंड भरावा जो की लागतो, तर दंड भरावा लागतो। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5 आपला, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्माचा वापर केला जातो? तर जमीन नोंदणीसाठी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की फॉर्म 1 याचा जो आहे थोडक्यामध्ये वापर केला जातो जमीन नोंदणीसाठी। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नायट्रोजन हा जो वायू आहे जे की पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो. ऑप्शन अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड 1 ऑगस्ट. तर 1 ऑगस्ट रोजी जे आहे थोडक्यामध्ये मुस्लिम महिला हक्क दिवस जो आहे साजरा करण्यात आलेला आहे. तर ई हे ऑप्शन नाही आहे, तर ड हे ऑप्शन आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर यापैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की महात्मा गांधी हे जे आहे संविधान सभेचे सदस्य वगैरे काही नव्हते, तर हे एक प्रमुख नेते होते. तर बाकी जे आहेत मौलाना आझाद, राजकुमारी अमृता कौर आणि हसाबेन मेहता हे सर्व जे आहे थोडक्यात संविधान सभेचे सदस्य होते. तर हे जे आहेत संविधान सभेचे सदस्य नव्हते. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला जो की पुढील प्रश्न, जो प्रश्न आपला 9वा असा आहे पुढचा, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? तर जे काही नवीन महसूल वर्ष आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट रोजी नवीन जे की जमीन महसूल वर्ष सुरू होते. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर या कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, शहाजी राजेचे गाडे जे की पंडित होते तर कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की संस्कृतचे जे शहाजी राजे होते ते जे आहे संस्कृतचे गाडे पंडित होते. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, तुमची ही जी पदभरती आहे ती 10वी पात्रतेवर आधारित असल्यामुळे तुम्हाला जो प्रश्नांचा लेवल असणार असेल तो देखील 10वी लेवलचाच असणार असेल. त्यामुळे जास्त पण तुम्हाला काठिण्य पातळीचे प्रश्न करायचे नाही आहेत, एकदम लेवलमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न जे की करावायचे आहे. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज व ई बुक्सचा परचेस केला, त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर 100% मित्रांनो तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये चांगला रिझल्ट आणू शकता आणि तुम्ही ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे, जीवन विमा महामंडळाची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर यापैकी याचं उत्तर कोणतं होणार असेल? तर यापैकी याचं उत्तर कोणतंही नाही आहे. तर याचं जे उत्तर जे की सतपाल भानू, यापैकी सतपाल भानू हे जुने होते, तर सध्या स्थितीमध्ये जे आहे सध्याचे त्यांचं नाव आहे सिद्धार्थ, त्यांचं नाव आहे सिद्धार्थ मोहंती. सिद्धार्थ मोहंती हे जे आहे LICचे जे की नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या. परीक्षेमध्ये IMP आहे, तुम्हाला चालू घडामोडी आधारित प्रश्नामध्ये तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 13वा, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की मुदालियर आयोग याने जे आहे जे की भर दिलेला होता. त्यानंतर प्रश्न 14वा, दी कोइलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रणव मुखर्जी यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बिलासपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न 16वा, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. हा क्वेश्चन आपला क्वेश्चन फॉर यू म्हणजेच की तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. तर माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वाला, याचं ऑप्शन अ आहे 2005, ब आहे 2006, क आहे 2007, तर ड आहे 2004 आणि ई आहे 2000. यापैकी याचं कोणतं उत्तर असायला पाहिजे? खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल हवा असेल गट ड च्या शिपाई या पदाकरिता, ज्यांना कोणाला एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि तेथून तुम्ही सर्व काही A to Z स्टडी मटेरियल मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी टेस्ट व अभ्यासनासाठी ई बुक तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले जाणारे असतील आणि ते सर्व काही अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये असतील, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.